तर का म्हणता उठते हो. आज आम्ही निघलो घराच्या बाहेर. आज आम्हाला जायचं होतं हिंगण घाटला. तर मग का निघलो. मी आलो साहिलच्या घराकडे. साहिल गाडी काढत होता. हे बघा, साहिलला काही गाडी निघत नव्हती, तर साहिलनं काढली कशी तरी गाडी. मग गेलो आम्ही छोट्या साहिलच्या घराकडे. हे बघा, छोट्या साहिलला दिला आवाज. साहिल भाऊ म्हणलं ये बाहेर. हो म्हणे आलो. तर का साहिल बघा आता येते थोड्या वेळाने बाहेर. तर हे बघा आला साहिल, लॉक वगैरे लावून आला धावत. तर बसला गाडीवर. बघा, तर आम्ही निघलो तिघंजणं गावाच्या बाहेर. निघलो मग आम्ही गावाच्या बाहेर. तर मग तेवढ्यात भेटला जाबर आणि बन्सी काका. तर त्यांना ठेवलं मागं आणि आम्ही गेलो सरकारी चौकात. सरकारी चौकातून आम्हाला तिकडे मामाच्या घराकडे जायचं होतं, तर साहिलच्या मामाच्या घराकडे गेलो. तर बघा आम्ही आता गेलो साहिलच्या मामाकडे चालतो. तर मग आम्ही आलो गल्ल्या गुल्ल्या मारून, नाही का, भारत कॉलेजच्या गल्लीकडे तेलंगखडीतून. मग गेलो आम्ही सरळ गोलबाजारात. गोलबाजारात म्हणजे कुठं, स्टाईल किंगच्या दुकानात. साहिल म्हणे मला टॉवेल घ्यायचा आहे. तर गेलो आम्ही स्टाईल किंगच्या दुकानात. स्टाईल किंगमध्ये कसं थोडीशी गर्दी होती ना, आम्ही थोडं वेटिंग करायला. आम्ही थोडंसं फॅशन मारलं. मग घेतलं साहिलनं टॉवेल. केस वेस सेट केले, टॉवेल घेतला आणि निघलो आम्ही कास्तकारच्या दुकानाकडे. गोलबाजारात, नाही का, कपड्याच्या दुकानात कास्तकार. तुम्हाला जर का कपडे घ्यायचे असेल तर या आपल्या गोलबाजारात. कास्तकार मेन्सवेअरमध्ये चपला बुटं वगैरे सब भेटते हो तिथं, नाही का, सस्त्या पैशांमध्ये चांगले कपडे. तर हे आपलं कास्तकार दुकान बघा. तर ह्या आपला राहुल भाऊ बसूनच होता. तर राहुल भाऊ म्हणलं चप्पल दाखवलं साईलसाठी. तर हे बघा कपडे बिपडे चपला बिपला भेटते बघा. तर साईलने घ्यायचं कोल्हापुरी चप्पल. तर बघा ह्या साईलने घेतली कोल्हापुरी चप्पल फक्त आणि फक्त 300 रुपयात. का नाही का बोटतो. तर तुम्हाला बी चप्पल कपडे घ्यायचे असेल तर या कास्तकार मेन्सवेअरमध्ये, मेन रोड हिंगणघाट गोलबाजारमध्ये. तर मग गेलो आम्ही सरळ आंबेडकर चौकात. आंबेडकर चौकात म्हणजे कसं नाश्ता करायला, नाही का, भूक लागली होती भाऊ बहुत. तर कृष्णा चायनीजमध्ये आलो आम्ही. नूडल्स मंचुरियनचा खायचं, नाही का. तर आम्ही आलो आतमध्ये सरळ. साहिल बसला, मी बसलो साईलच्या साईडला. तर मग दिला आम्ही ऑर्डर नूडल्स मंचुरियनचा. बघा थोडंसं फ्लॅशेस मारून घेतलं, नाही का. तर मंचुरियन नूडल्स यायला टाईम होते. साहिल बी यायचं होतं. मग आले आमचे मंचुरियन नूडल्स बघा. तर साहिलनं खाणं चालू केलं होतं. मी बी खाणं चालू होते. हा छोटा साहिल तर बा, नाही का. मग मीनं बी घेतलं. मी बी खाणं चालू केलं. मी बी काय थांबा म्हणलं. मीनं बी खाल्लं मग रप्प नाही का. तर मग साहिलचं झालं होतं पहिलेच भाऊ. साहिल मस्त तोंडून पुसत होतं आपला बसून. मग साहिलनं बहुत रपकन खाल्लं भाऊ. कसं भूक लागून होती ना त्याला, तर मग त्यानं रपकन खाऊन हा छोटा साहिल पहा आपला. मग का आमचं खाणं विणं झालं ना, आम्ही निघलो बाहेर जायसाठी. तर पैसे दिले, पाणी विण पेलं, निघलो आम्ही बाहेर जायसाठी. तर आम्ही थोडं भारत कॉलेजकडे चाललो होतो. ते थोडंसं कुणाल वाटपत होता, तर भारत कॉलेजकडे गेलो होतो. तर पुन्हा आणखी एकदा कुणाल वगैरेला भेटून आलो. मग पुन्हा आम्ही गोलबाजारामध्ये आलो. कशाला, लस्सी प्यासाठी. कसं ऊन होती ना भाऊ. तर बॉम्बे लस्सीवाल्याकडे आलो. तर तुम्हाला बी प्यायची असेल चांगली लस्सी तर या ना एखादी वेळा बॉम्बे लस्सीमध्ये. मग गेलो आम्ही वरतो. गाडी बिडी लावली. मग आम्ही गेलो सरळ वरती. तर वरती दिला ऑर्डर वगैरे दिला. आम्ही बसलो. ऑर्डर दिला. तर ऑर्डर हे बघून घ्या आपलं बॉम्बे, नाही का. इथं फ्लेवर वगैरे आहे भाऊ लस्सीची, नाही का. हे आपली आली लस्सी. तर साहिलनं केली सब घे म्हणे भाऊ. हो म्हणलं. साहिलचं कसं फर्स्ट टाईम होतं भाऊ. आपला मोठा साहिल नाही, हा नाही, हावाला साहिल, नाही का भाऊ. फर्स्ट टाईम होतं. साहिल म्हणलं कसं वाटते. तर पाहतो म्हणे. बरं वाटते म्हणे. म्हणलं घेणं पिऊन मग आता. तर हो म्हणे, हो पेतो. ह्या आता काही पाच कामच नव्हत्या साहिल. बघा हो, लाजू नको म्हणे साहिलनं का. पेली बाबा आम्ही तिघांनी रप्प पैसे दिले. मग निघलो आम्ही खाली. तर खाली जायसाठी बघा. तर का काढली आमची गाडी. हे आपली फरारी काढली न गेलो आम्ही 360च्या स्पीडनं गावाकडे. तर का पोट्यो भेटू नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.